हाय फ्रेंड, प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत भरलं वांग। मी इथं अशी छान अशी वांगी पाण्यात ठेवली होती आणि काटर वांगी आहेत बघा, आणि कट करून त्याच्यात मीठ भरलं आहे। इथं कोथिंबीर, कढीपत्ता आणि इथे शेंगदाणे भाजून कूट केला, खोबरं लसूणचा कूट केला आणि घरगुती मसाला, हळद आणि धना जिरा पावडर आणि मीठ। चला आपण आता वांगी भरून घेऊ। तर आपण इथे आता तेल तापत ठेवलं आणि हे टाकलं काय कढीपत्ता। आता आपण थोडंसं राई टाकू। राई तडतडली की आपण जिरं टाकू। तर आपली राई तडतडली, आपण आता जिरं टाकून घेऊ। जिरं पण तडतडलं। आता आपण वांगी भरून घेतल्यात, ती वांगी टाकून घेऊ तेलात। खूप छान होतं, नक्की बनवून बघा। आता हे आपण छान असं वाफेवरती शिजवून घेऊ। तर आता आपण वांग छान असं बघा झाकण काढून घेतलं, आता छान फ्राय झालंय। आता आपण याच्यात राहिलेला मसाला टाकून घेऊ आणि पाणी टाकू। तर मसाला टाकून थोडा असं मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ झाकण ठेवू आणि गरम पाणी ओतू। आता बघा इथं थोडंसं पाणी कोमट झालं। आपण त्याच कढईवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि थंड पाणी ओतलं ना की चव लागत नाही। आता हे पाणी आहे ना आपण मसाल्याच्या म्हणजे जे मसाला बारीक केला त्या भांड्यात ओतून घेऊ आणि मग ते सगळं मसाल्याचं पण पाणी टाकता येतं आपल्याला। तर बघा मी इथं गरम पाणी मिक्सरच्या भांड्यात ओतून घेतले। आता आपण वांग्यात टाकून घेऊ आणि छान असं 15 ते 20 मिनिटं शिजवून घेऊ। तर बघू शकता आपल्या इथं असं छान असं भरलेलं वांग रेडी आहे। या सर्वांनी खायला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।